राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ठाणे शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात मोठ्या प्रमाणात इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं। पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळेस ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान, महिला अध्यक्ष मनीषा भगत, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, युवक अध्यक्ष अभिजित पवार, अल्पसंख्याक सेलचे मोहम्मद मुफ्ती अशरफ आदी उपस्थित होते। कार्यक्रमाला मुस्लिम, हिंदू, शीख, बौद्ध आणि ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने एकत्र झाले होते। उपस्थितांनी एकमेकांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या। यावेळेस श्री आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। सुरू होऊन आता जवळजवळ संपायला आला आहे। 30 दिवसाचा उपास आणि तोही कडक उपास। पाणी न पिता 30 दिवस काढणं हे सोपं नाहीये आणि देवाची प्रार्थना करणं याच्यातच हा महिना मुस्लिम बांधव आपले इस्लाम धर्मीय घालवतात। पण त्यांच्या आनंदात आपण सगळ्यांनीच सहभागी व्हावं म्हणून इफ्तारीचं आयोजन आम्ही करतो। इफ्तारी म्हणजे ज्यावेळेस ते तो रोजा सोडतात, तो जो उपवास सोडतात त्याला इफ्तारी म्हणतात। आणि ती इफ्तारी सोडत असताना देखील देवाची आठवण केली जाते। आणि आता सगळ्यांनी एकत्र येऊन देवाकडे शांतीची प्रार्थना करणं हे खूप गरजेचं आहे। देशभरात जगभरात जे वातावरण आहे त्याच्याने हे जग आता तिसऱ्या महायुद्धाकडे चाललं की काय असं वाटायला लागलंय। त्याच्यापासून वाचवण्यासाठी सगळ्या मानवजातीने एकत्र येण्याची गरज आहे। आणि म्हणून हा रोजा हा रमजानचा महिना खूप महत्वाचा आणि त्यातनंही इफ्तारी म्हणजे रोजा सोडण्याची वेळ ही पण देखील खूप महत्वाची असते। आम्ही सगळ्यांनी मिळून आज ती साजरी केली।